मी पार्थची सकाळीच बोलले, जेव्हा मला ही माहिती आली तेव्हा मी पहिला फोन आधी पार्थला केला की बाबा रे काय ही बातमी, मला समजून तरी सांग. त्याचं म्हणणं आहे आत्या मी काही चूक केलेली नाही आहे आणि माझ्या वकिलांशी माझं बोलणं झालं. तर जर वकिलांनी बोलणं झालंय तर ते वकील कदाचित सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतील. अयो आत्या, आत्या, मला वांग्याची शेती शिकवा ना. मला तरी शिकवा, नाही तर त्या मास्तरला तरी शिकवा. तुम्हाला चांगली येते ना. म्हणजे तुमचं कसं झालंय माहितीये का, सगळ्यांनी मिळून खायचं. या महाराष्ट्रातल्या जनतेला येड्यात काढायचं आणि सगळ्यांनी मिळून खायचं. बरं आत्या, मला एक गोष्ट सांगा. आमच्याकडे तर पुरावे आहेत ना, जे खरेदी करत आहे त्याच्यामध्ये तर 1805 कोटी रुपये किमतीची जमीन 300 कोटीत खरेदी केल्याचा पुरावा आहे. 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्याचा पुरावा आहे. अमेडिया कंपनी तुमच्या पार्थ दादाच्या नावावर आहे, तो बी पुरावा आहे. 99% भागीदारी मॅडम त्यांची त्या कंपनीत. मग तुम्ही तरी म्हणतात पार्थ पवार काय दोषी नाहीये. आत्या, मी दोषीच नाहीये. बरं मला सांगा ताई, मला सांगा आत्या, तुमच्या शेतामध्ये 300 कोटींची वांगी पिकतात, तेच पैसे इकडे जमीन घ्यायला लावलेत का हो तुम्ही? आम्हा सामान्य शेतकऱ्याला तरी सांगा की राव. बरं तुम्ही असं कसं करता बरं? कुटुंब वेगळं असतं, राजकारण वेगळं असतं. मग तो राजकीय फायदा घेण्यासाठी जमिनी घेतल्या तरी बी कुटुंब वेगळंच का? का तुम्ही भांडुळासारखी भूमिका घेता राव? पण मानलं गड्या आत्या तुम्हाला, खरंच मानलं. म्हणजे सगळा समन्वय साधायचा, तीर सोडायचा आणि फायदा करून घ्यायचा. आत्या, आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांची पण खूप साऱ्या अडचणी, तो जेन्युअन वाल्या अडचणी, तुमच्या पार्थदादांसारख्या अशा अडचणीच्या अडचणी नाही आहेत. त्या शेतकऱ्यांकडे बघा ना जरा. त्या शेतकऱ्यांना थोड्या आयडिया द्या ना, ज्याच्यामध्ये शेतकरी समृद्ध होईल, स्वावलंबी होईल, पैशावाला होईल तुमच्यासारखा. काय मजाक लावला आत्या तुम्ही? सुधरा जरा, जरा सुधरा. येऊ द्या जनतेचं, सामान्याचं राज्य. तुम्हीच कवरपर्यंत आम्हाला लुटून खाणार हो? किती वर्ष लुटताय सांगा बरं तुम्ही महाराष्ट्राला? हा, लय वर्ष झाली ना. तरी तुमचा हे भस्म्या कमीच झाला नाही का? म्हणे आमचा पार्थ पवार दोषी नाहीये. मग कोण दोषी आहे? आम्ही? अरे सुधरा रे.